ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भंगार आपण पाहणार आहोत की सायलीकडे दुर्लक्ष केल्यामुळे घरचे सगळे अर्जुनला ओरडत असतात तेव्हा तो आपली चूक मान्य करतो. सायलीचा कौतुक करत तू सांगतो की तू एवढी छान दिसत होतीस की माझ्या लक्षात राहिला नाही. त्यानंतर दोघे आपल्या रूममध्ये जाऊन रोमँटिक क्षण घालवतात. सायली अर्जुनला तिने लिहिलेल्या चिठ्ठीबद्दल विचारते तेव्हा त्याला काहीच माहीत नसतं. मग सायली अर्जुनला त्यांच्या बाळानिमित्त होणाऱ्या चिठ्ठीबद्दल सर्व काही सविस्तर सांगते तेव्हा त्याला तिच्या रागवण्यामागचं खरं कारण कळतं. अर्जुन यावेळी आपल्याला मुलगी हवी अशी इच्छा व्यक्त करत असतो. दोघे एकत्र छान वेळ घालवता. दुसरीकडे प्रिया तुरुंगातून सुटलेली असते त्यामुळे ती प्रचंड खुश असते. ती अश्विनला बोलते की मला कधी एकदा आपण घरी जातोय असं झालंय. मला आपल्या घरी जायचं, घरचं जेवण जेवायचं, आपल्या बेडरूम मधल्या गादीवर झोपायचं आहे, बाथरूम मधल्या शावर खाली आंघोळ करायची आहे. ती अशी स्वप्न पाहू लागतात. अश्विन तिला म्हणतो की आपल्याला आपल्या घरी जाता येणार नाही. ते लोक आपल्याशी नीट वागणार नाही. पण प्रियाला ऐशोआराम हवा असतो जो तिला फक्त सुभेदारांच्या घरातच मिळणार असतो त्यामुळे ती तिथेच जाण्याचा हट्ट करते. मला आपल्या माणसांमध्ये राहायचं असा साळसूदपणाचा आवती आणते. मग अश्विन तिच्यासाठी घरी जायला तयार होतो. महिप्त साक्षीला भेटायला जातो. तेव्हा त्याचा पडलेला चेहरा पाहून साक्षीला शंका येते. ती म्हणते की मला आता कोणतीही वाईट बातमी ऐकायची सवय झाली आहे. मला फाशी होणार आहे का? की आपण शोधलेला एकमेव वकील तोही सोडून गेला? यावर महिप्त सांगतो की असं काही घडलेलं नाही पण ती प्रिया कायदेशीररित्या सुटली आहे. हे ऐकून साक्षीला मोठा धक्का बसतो. महिप्त तिला बोलतो की यात खरं तर माझी चूक आहे. तिने मला एक दिवशी फोन करून हुसकावला होतं आणि मग मी लगेच तिच्यावर हल्ला करायला गेलेले त्याचाच फायदा घेत तिने स्वतःवर वार करून घेतले आणि कोर्टात मी तिच्या जीवावर उठलो हे दाखवलं. साक्षीला यावर काय बोलू ते सुचत नसतं. दुसरीकडे सुभेदारांच्या घरात सायली गरमागरम भजी करत असते. सायली अस्मिताला मात्र तिच्या गरोदरपणामुळे एक भजी खायला देते. अचानक जोरदार वारे व्हायला सुरुवात होतात. कारण प्रिया सुभेदारांच्या घरापाशी पोहोचलेली असते त्यामुळे सुभेदारांच्या घरावर पुन्हा एकदा नवीन वादळ येणार याची ती चाहूल असते. सायली दार खिडक्या बंद करायला जाणारे इतक्यात प्रिया आणि अश्विन दारापाशी येऊन थांबतात. त्यांना पाहून घरात सर्वांना मोठा धक्का बसतो.